आपणास MIS डाटा भरावयाचा असल्याने आपण सर्वात प्रथम Google Chrome ओपन करावे. Google Chromeच्या सर्च बारमध्ये TRGMDM हे शब्द टाईप करून सर्च करावे. येणारी पहिली वेबसाईट प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण यावरती क्लिक केल्यानंतर आपणास या पद्धतीने पेज ओपन होईल. या पेजवरती उजव्या कोपऱ्यात लॉगिन ID पासवर्ड टाकण्यासाठी विंडो आहेत. त्या ठिकाणी आपणास दिलेला लॉगिन ID आणि पासवर्ड टाकावा. खाली कॅप्चा इमेज आहे. या ठिकाणी बरोबर दिलेली अक्षरे व अंक टाकावेत आणि लॉगिन वरती क्लिक करावे. त्यानंतर आपणास या पद्धतीने पेज ओपन होईल. या ठिकाणी डाव्या कोपऱ्यात होम, यूजर मॅनेजमेंट, मास्टर एंट्री, स्कूल डाटा एंट्री या पद्धतीने पेज ओपन होतील. आपणास स्कूल डाटा एंट्री या ठिकाणी काम करावयाचे आहे, त्यामुळे आपण त्यावरती क्लिक करावे. स्कूल डाटा एंट्रीमध्ये प्रथम आपणास मंथली डाटा एंट्री भरावयाची असल्याने आपण त्याखालील असलेला जो स्कूल डाटा एंट्री ॲन्युअल यातील ॲन्युअल डाटा अपडेट करून घेणे गरजेचे आहे. जर आपल्या शाळेचा पट गेल्या महिन्यातील पटा जर काही बदल झालेला असेल तरच आपणास ॲन्युअल डाटा अपडेट करणं गरजेचं आहे. अन्यथा पट बदलला नसेल तर ॲन्युअल डाटा अपडेट करण्याची काही आवश्यकता नाही. ॲन्युअल डाटा अपडेट केल्यानंतर आपण मंथली डाटा एंट्री वरती क्लिक करणार आहोत. आपणास आपली शाळा सर्च करण्यासाठी या पद्धतीने पेज ओपन होईल. शाळा सर्च करत असताना आपली शाळा ज्या महसुली गावाच्या अंडर येते, ज्या महसुली गावात आपली शाळा येते त्या गावाचे नाव विलेज नेम या ठिकाणी टाकावयाचे आहे. माझी शाळा जाधववाडी आहे. ही जाधववाडी शाळा जाधववाडी महसुली गावाच्या अंडर येत असल्याने मी या ठिकाणी जाधववाडी टाकलेले आहे. त्यानंतर फायनान्शियल इयरमध्ये आपणास 24-25 या शैक्षणिक वर्षाची माहिती भरावयाची असल्याने 24-25 निवडलेले आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये सर्च बटन आहे. या सर्चवरती क्लिक करावे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर जाधववाडी महसुली गावाच्या अंतर्गत ज्या शाळा येतात त्यांची नावे या ठिकाणी दिसतील. त्या शाळांच्या पुढे प्रत्येक महिन्याचे नाव आहे. एप्रिलपासून सुरू होऊन मार्चपर्यंत त्या महिन्यांची नावे आहेत. ज्या महिन्यांची माहिती भरलेली आहे ती हिरव्या रंगात फ्रीज असा शब्द आपणास दिसेल आणि ज्या महिन्याची आपली भरणी बाकी आहे त्या ठिकाणी आपणास लाल रंगात पेंडिंग दिसेल. माहिती भरत असताना पेंडिंगवरती क्लिक करावे. आपणास शाळेचे पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी दिलेली सर्व माहिती, आवश्यक माहिती आपण भरून खाली सेव्ह ॲज ड्राफ्ट, फ्रीज आणि क्लोज अशी 3 बटणं दिसतील. आपण सेव्ह ॲज ड्राफ्ट न करता सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर आपण फ्रीज बटणावरती क्लिक करावे. आपणास डाटा सेव्ह सक्सेसफुली या पद्धतीने येईल. म्हणजेच आपली माहिती योग्य प्रकारे भरून झालेली आहे. अशा प्रकारे आपण दर महिन्याची माहिती महिन्याच्या 9 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे. धन्यवाद.